आई, मी परत येईन, पण तू काळजी करू नको. माझं काही बरं वाईट झालं तर खचून जाऊ नकोस. हे शब्द लिहून काढताना लेफ्टनंट आदित्यचे हात थरथरत होते. एकटाच बसलेला तो तंबूत, लष्कराच्या पोस्टवर कुठल्या तरी अज्ञात काश्मीरी टेकडीवर थंडीच्या झऱ्यात कुडकुडत होता. हातातलं पत्र त्याच्या आईसाठी होतं. त्या आईसाठी जी दररोज संध्याकाळी दिवा लावून त्याच्या परतीची वाट पाहायची. 5 वर्षांपूर्वी. आई, मला फौजेत भरती व्हायचंय. 18 वर्षाचा आदित्य जेव्हा म्हणाला तेव्हा त्याच्या आईच्या चेहऱ्यावर भीतीची छाया आली. पण बाळा, तिथं जीव धोक्यात असतो. आई, देशासाठी काहीतरी करायचंय. आपल्या गावात किती लोक बोलतात, पण कोणी काही करतं का? आईने नुसतं डोकं हलवलं आणि आदित्य त्या दिवशी निघून गेला, सरळ NDAच्या दिशेनं. आज तंबूच्या बाहेर शत्रू हालचाल करत होता. पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरू होता. आदित्य आणि त्याच्या तुकडीवर मोठं दडपण होतं. त्याच्या बाजूला जवान वीरसिंग बसलेला. दोघंही एकाच वेळी हसले आणि एकमेकांना हात दिला. वीरसिंग म्हणाला, भाऊ, जर आपल्याला काही झालं तर हे पत्र माझ्या घरच्यांना दे आणि तुझं मी तुझ्या आईला पोहोचवीन, शब्द देतो. आदित्यने डोळे मिटले. त्याला त्याचं बालपण आठवलं. गावातल्या पाखरांमधलं मोकळं आयुष्य, शाळेतल्या शरारती आणि आईच्या हातचा वरण-भात. पण हे सगळं त्याने एका मोठ्या स्वप्नासाठी मागं टाकलं होतं. भारत माता की जय. तेवढ्यात एक स्फोट झाला. सगळं क्षणात अंधारमय झालं. आकाशात धुराळा आणि धुराने भरलेली ती टेकडी आणि त्या मलब्याच्या ढिगाऱ्याखाली वीरसिंग अर्धवट शुद्धीत होता. आदित्य, त्याने थरथरत्या ओठांनी पुटपुटलं. 8 तासानंतर भारतीय लष्कराच्या शोधमोहिमेमुळे जखमी जवानांना बाहेर काढण्यात आलं. वीरसिंगचं शरीर रक्ताने माखलेलं, डोळ्यांमध्ये वेदना, पण एक हात घट्ट बंद होता. आदित्यचं पत्र हातातच होतं. तुम्ही विश्रांती घ्या, डॉक्टर म्हणाले. पण वीरसिंगने फक्त एकच वाक्य उच्चारलं, माझ्या मित्राचं शेवटचं पत्र त्याच्या आईपर्यंत पोहोचवायचंय. 15 दिवसानंतर आदित्यचं गाव. गावातल्या छोट्याशा घरासमोर एक आर्मी जीप थांबली. आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. सगळ्यांना कल्पना होती की काहीतरी गंभीर बातमी आहे. आई दाराशी आली आणि समोर उभा होता वीरसिंग. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याने खिशातून एक चुरगळलेलं, थोडंसं रक्ताने माखलेलं पत्र काढलं आणि म्हणाला, आई, आदित्य नाही राहिला, पण शेवटपर्यंत तो तुझाच विचार करत होता. हे त्याचं तुझ्यासाठीचं शेवटचं पत्र. आईच्या हातातून ते पत्र खाली पडलं. डोळ्यातून अश्रूचा पूर आला. तिने खाली वाकून ते उचललं आणि तिच्या हृदयात धस्स झालं, जसं काहीतरी टोकदार तिच्या काळजात घुसलं असावं. माझा मुलगा गेला. आई दुःखात बुडाली होती. वीरसिंगने तिला सावरलं. ती उठली, वीरसिंगला मिठी मारली आणि डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून फक्त एवढंच बोलली, माझा आदित्य आज जरी नसेल, पण त्याचं स्वप्न जिवंत आहे. आदित्यचा अंतिम संस्कार झाला. गावात शोकाची लाट होती, पण त्या शोकातही प्रत्येकाच्या मनात होता आदित्यबद्दलचा गर्व. आदित्यच्या आईने वीरसिंगचा हात पकडला आणि म्हणाली, माझा मुलगा जरी गेला तरी त्याचं स्वप्न जिवंत ठेवलं पाहिजे. तू मदत करशील का? वीरसिंगने शांतपणे मान डोलावली. 1 आठवड्यानंतर गावचं शाळा मैदान. वीरसिंग गावातल्या तरुणांसमोर उभा होता. हातात आदित्यचं पत्र. आवाजात धग होती, पण शब्दात प्रेम. वीरसिंग बोलू लागला, आदित्य म्हणायचा, माझ्या गावातली मुलंही एक दिवस सैनिक होतील. देशासाठी त्यांनी तरी काहीतरी करावं. त्यामुळे आजपासून मी इथे राहून तुमचं प्रशिक्षण घेणार आहे. गावात पहिल्यांदाच कोणीतरी सैनिक बनण्यासाठी मुलांना तयार करत होतं. हे फक्त युद्धाचं नाही तर प्रेरणेचं रण होतं. 2 महिन्यानंतर गावातल्या शाळेचं मैदान आता मिनी ट्रेनिंग ग्राउंड झालं होतं. मुलं सकाळी 5 वाजता उठून रनिंग करत, विटांवर उड्या मारत वीरसिंगच्या प्रत्येक शब्दाला कान देत होती.
आदित्यची आई रोज त्यांना पोषणाचा नाश्ता करून द्यायची. तिच्या डोळ्यात वेदना नव्हती आता, तेव्हा होता विश्वास. एक दिवस आर्मी रिक्रुटमेंटची नोटीस आली. गावातले 3 मुलं फायनल सिलेक्ट झालेत. त्यांच्या नावासोबत लिहिलं होतं, गौरव सैनिक प्रशिक्षण केंद्र, प्रेरणास्थान, शहीद आदित्य व वीर सिंग. गावात ढोल वाजवले गेले, पण यावेळी कोणासाठी तरी नव्हे तर आदित्यच्या स्वप्नासाठी. वीर सिंग त्या बोर्डाकडे पाहतो आणि पुटपुटतो, मी वचन पाळलं मित्रा. तुझं स्वप्न आता मशाल बनून पेटतंय. 1 वर्षानंतर गावातलं दृश्य पूर्ण बदललं होतं. पूर्वी शांत असलेलं गाव आता सकाळी लवकरच गजराने जागं होत होतं. मैदानावर शिस्तीत धावणारी तरुण पिढी. प्रत्येकजण एक स्वप्न घेऊन धावत होता, देशसेवेचं स्वप्न. या सगळ्याच्या मागे होता एक माणूस, वीर सिंग. एका रात्री वीर सिंगला एक फोन आला. लष्करातल्या एका कॅप्टनने सांगितलं, तुमच्या प्रशिक्षणातून गेलेला एक जवान अभय आज LOCवर शौर्याने लढला. त्याचं नाव आता गॅलंट्री अवॉर्डसाठी पाठवले. वीर सिंगच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी वेदनेचं नव्हे तर गर्वाचं. गावात सन्मान समारंभ झाला. आदित्यच्या आईला स्टेजवर बोलवण्यात आलं. तिच्या हातात सन्मानचिन्ह देण्यात आलं. मातृभूमीच्या रक्षकांची जननी. ती स्टेजवर उभी राहून म्हणाली, माझा मुलगा गेला, पण त्याचं स्वप्न आता कितीतरी मुलांच्या रूपाने जिवंत आहे. त्याची मशाल वीर सिंगने पेटवली आणि आज त्या मशालीत अख्खं गाव उजळत आहे. वीर सिंग एक दिवस शांत बसलेला होता, गावच्या मैदानाकडे बघत. त्याच्यासमोर नवे जवान ट्रेनिंग करत होते. त्याचा चेहरा शांत, समाधानी. एक लहान मुलगा त्याच्याजवळ येतो, साहेब, मला पण आर्मीमध्ये जायचंय, तुम्ही मला शिकवाल का? वीर सिंग त्याच्याकडे पाहून आणि हलकीशी हसून म्हणतो, तुला नाही शिकवणार, तुला घडवणार. त्या दिवशी सूर्य मावळत होता, पण लहान मुलाच्या डोळ्यात नवा सूर्य उगवत होता. जरी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.